नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे संकष्ट चतुर्थी. गणपती बाप्पांचा उपवास आहे उद्या. तर अर्थात सर्वांना उपवास असतोच, पण त्याचबरोबर आपल्याला काही अशा सेवा करायच्या आहेत आणि ह्या सर्व सेवा आपल्या मुलांकडून करून घ्यायच्या आहेत. सर्व महिलांना कळकळीची विनंती आहे की सर्व ह्या सेवा मुलांकडून करून घ्या, कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहेत, संकटनाशक आहेत. त्याच्यामुळे ह्या सेवा सर्व मुलांकडून जर करून घेतल्या तर तुमच्या मुलांवर येणारे संकट, त्याच्यावर येणारे दुःख, त्याच्यानंतर त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते, त्याच्यानंतर त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये कोणतीही अडीअडचण असो त्या सर्व काही गणपती बाप्पा दूर करत असतात आणि मुलांवर भरभरून अशी कृपा करत असतात. त्याच्यामुळं मुलांच्या प्रगतीसाठी सर्व महिलांनी आपल्या मुलांकडून ह्या सर्व सेवा करून घ्यायच्या आहेत. ज्यांची मुलं बाहेर शिकायला आहेत, बऱ्याच जणांची मुलं बाहेर शिकायला असतात, तर अशा महिलांनी काय करायचं की आपल्या घरी आपल्या मुलांसाठी ह्या सेवा स्वतः पण आपण करू शकतो. कारण प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची प्रगतीच बघायची असते. त्याच्यामुळं मुलांची प्रगती, मुलं हे अभ्यास हे करतातच, पण त्यांच्या अभ्यासात भर व्हावी, त्यांच्या अभ्यासात वाढ व्हावी. बरेचसे मुलं काय करतात, अभ्यास करतात पण लक्षात राहत नाही. त्यांचा अभ्यास लक्षात राहावा यासाठी या सेवानं खरंच खूप जास्त उपयुक्ती मुलांसाठी ठरतात. त्याच्यामुळे तुमचे मुलं बाहेर जरी असतील ना, तुम्ही मुलांसाठी घरी सेवा करू शकतात. आणि ज्यांच्या मुलांना वाचता लिहिता येत नाही, म्हणजे अगदी छोट्याले मुलं आहेत, म्हणजे सिनियर के जी ज्युनियर के जीमध्ये मुलं आहेत, त्यांना काही वाचता लिहिता येत नसेल, तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे, त्यांना आपल्या शेजारी बसायला लावायचं. जे काही कृती त्यांना करता येत असेल त्यांना करायला लावायची आणि आपण सेवा करत राहायचं. असं पण करू शकता. आणि मुलं मोठाली असतील चांगले, तर त्यांना आपण शेजारी बसून सेवा त्यांच्याकडून करून घ्यायची. त्यांना फक्त सांगायचं असं कर तसं कर म्हणून. पण आहे रविवार, तर मुलं शाळेत जायचं काही टेन्शनच नाहीये, कारण दिवसभर मुलं आपले घरीच असणार आहेत. तर दिवसभरातून कधीही या सेवा मुलांकडून करून घ्या, पण सकाळीच करून घ्या. म्हणजे कसं राहतं ना, सकाळी सेवा जर केल्या तर दिवसभर आपण आपली कामं करायला मोकळे. तर सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठून आपलं स्वतःचं आवरायचं, त्याच्यानंतर मुलांचं आवरून घ्यायचं, देवपूजा करून घ्यायची. आणि देवपूजा करते वेळेस आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्ती सर्वांच्या देवघरामध्ये असते. सर्वप्रथम उजव्या सोंडीची गणपती बाप्पाची मूर्ती नसू नये, कारण उजव्या सोंडीचा गणपती बाप्पा जर असेल तर त्याला सोहळं ओहळं सगळं चालतं. त्याला सोहळ्यातच सगळं करावं लागतं. रोज पुरणाचाच नैवेद्य, पुरणाचेच मोदक त्याला द्यावे लागतात आणि रोज आपल्याकडून इतकं काही होत नाही. त्याच्यामुळं डाव्या सोंडीची गणपतीची मूर्ती असावी. त्यांना सोहळ्यांची काही गरज नसते, जे आहे ते त्यांना मान्य असतं. तर काय करायचं, मूर्ती घ्यायची आणि मूर्ती नसेल तर एक सुपारी घ्या गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून, आणि त्याच्यावर सेवा केली तरीही चालते. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, गणपती बाप्पांचं सेवा करते वेळेस आपल्या गणपती बाप्पांची पंचोपचार आपण पूजा करणार आहोत, ती सगळं काही साहित्य आपण घेऊन ठेवायचं. म्हणजे हळदी कुंकू, अष्टगंध, धूप, दीप, ते सगळं खायचे लागतं. ते आपण आसन घ्यायचं, मुलांना आसन बसायला द्यायचं. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची, एका ताम्हणामध्ये ती ठेवायची आणि त्यांचा पंचोपचार अभिषेक करायचा आहे. म्हणजेच काय, तर त्यांच्या मूर्तीवर अगोदर पाणी टाकायचं, त्याच्यानंतर पंचामृत टाकायचं, त्याच्यानंतर परत पाणी टाकायचं, मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि स्पेशल थोडासा मध घ्यायचा, कारण मध हा बुद्धशी निगडीत असतो, गणपती बाप्पांशी निगडीत असतो. त्याच्यामुळे थोडासा मध घ्यायचा. त्याच्यानंतर मधानी मुलांना गणपती बाप्पांचा अभिषेक करायला लावायचा आणि ओम गण गणपते नमहा ह्या मंत्राचा जप करत राहायचं अभिषेक करते वेळेस. तर तो मध काय करायचा, सेपरेट साईडला काढून ठेवायचा. त्याच्यानंतर स्वच्छ मूर्ती अशी पुसून घ्यायची. तुम्हाला त्याच्यावर चंदनाचा अभिषेक करायचा असा चंदनाचा करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही आपल्या गुलाबजलचा अभिषेक करू शकता. प्रत्येक गोष्टीचा अभिषेक तुम्ही करू शकता, पण हे अभिषेक करतेस अगोदर करून घ्यायचा. त्याच्यानंतर स्वच्छ मूर्ती धुवून घ्यायची. त्याच्यानंतर परत एका छानशा मोठ्या डिशमध्ये ती मूर्ती परत ठेवायची, खाली अक्षता टाकायच्या, त्याच्यावर मूर्ती ठेवायची आणि नंतर मग तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर मुलांना अभिषेक करायला लावायचा. स्वच्छ पाण्याने अभिषेक करायला लावायचा. आता अभिषेक करते वेळेस गणपती बाप्पांचे अथर्वशीर्ष तुम्हाला वाचायचं आहे. 21 वेळेस अथर्वशीर्ष वाचायला लावायचं गणपती बाप्पाचं. अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं, एकमाळ स्वामींची जप घ्यायचा. त्याच्यानंतर 21 आवर्तनं गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष म्हणायचं. आता मुलांना वाचता येत असेल तर त्यांना स्वतः म्हणायला लावा, किंवा यूट्यूबवर तुम्ही लावून देऊ शकता, किंवा तुम्ही शेजारी बसून तुम्ही ती सेवा करू शकता. म्हणजे मुलांकडून करून घ्यायची, आपण फक्त वाचायचं. आपण गणपती अथर्वशीर्ष वाचायचं आणि मुलांना त्याच्यावर तीर्थ, म्हणजे ते काही पाणी आहे ते टाकत राहायला लावायचं, म्हणजे पळीनं अभिषेक करायला लावायचा गणपती बाप्पाचा. 21 वेळेस आपण
गणपती अथर्वशीर्ष वाचायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस फलश्रुती वाचायची गरज नाही. शेवट 21व्या आवर्तनाच्या वेळेस फलश्रुती वाचायची. हे झालं. त्याच्यानंतर गणपती स्तोत्र हे तुम्हाला सेवा घ्यायची आहे 11 वेळेस. बघा गणपती स्तोत्र खूप छोटं आहे, जास्त मोठं नाही आहे. गणपती स्तोत्र 11 वेळेस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सरस्वती स्तोत्र म्हणायचं आहे 1 वेळेस. गणपती स्तोत्र 11 वेळेस, सरस्वती स्तोत्र 1 वेळेस त्याच्यानंतर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या सर्व सेवा करायच्या आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायला लावायचा. त्याच्यानंतर सर्व सेवा झाल्या, अभिषेक झाला, त्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून स्वच्छ मूर्ती जिथे देवघरात ठेवतात तिथे ठेवून द्यायची. त्याच्यानंतर पंचोपचार गणपती बाप्पांचा पूजा करायची. म्हणजेच काय, त्यांना अत्तर लावायचं, त्यांना फुलांचा हार घालायचा, त्यांच्या आवडीचे मोदक, त्यांच्या आवडीचं लाल कलरचं फूल, त्यांना डाळिंब म्हणजे लाल कलरचं फ्रूट त्यांना अर्पण करायचं. त्याच्यानंतर छान त्यांना अष्टगंध लावायचा, हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या. त्याच्यानंतर त्यांना धूप दाखवायची, दीप दाखवायची. नंतर गणपती बाप्पांचा आरती करायची. त्याच्यानंतर मग आपण जे काही गणपती बाप्पांना सर्वात जास्त काय आवडतं तर दुर्वा आवडतात, तर एक जोडी दुर्वांची घ्यायची. म्हणजे तुमच्या घरात तुमचे एक मुलगा असेल त्याला एक द्यायची, 2 असतील तर 2 जोड्या घ्यायच्या, 3 असतील तर 3 जोड्या घ्यायच्या. सेपरेट एकेका मुलाला एक एक दुर्वाची जोडी घ्यायला लावायची. त्याच्यानंतर ती जोडी मुलांच्या हातामध्येही ठेवायला लावायची मुलांना. आणि जे काही गणपती बाप्पांचं अथर्वशीर्ष आहे ते परत एकदा त्या जोडीवर म्हणायचं आहे. त्याच्यानंतर ती गणपती बाप्पापाशी जोडी ती दुर्वाची ठेवून द्यायची आहे. या सर्व काही सेवा मुलांकडून करून घ्या. नक्कीच मुलांची अभ्यासात खूप जास्त प्रगती होईल. मुलांचा अभ्यास लक्षात राहायला लागेल. त्याच्यानंतर मुलांना अभ्यासात जे काही त्यांना अडीअडचणी येतात त्या सर्व काही मुलांच्या दूर होतील. कारण मुलं काय करतात ना, खूप जास्त गोंधळ होतो मुलांचा अभ्यास करते वेळेस किंवा एक्झाम देते वेळेस. म्हणजे मुलांचं सगळं लक्षात असतं पण गोंधळ डोक्यामध्ये खूप चालू असतो. म्हणून मुलांना ऐन टायमाला त्यांना म्हणजे सुधरत नाही, काही गोंधळ होतो त्यांचा. त्याच्यामुळे ह्या सेवांना खरंच खूप उपयुक्ती आहेत आणि मुलांकडून ह्या सर्व सेवा तुम्ही करून घ्या. तर नंतर जो काही मध आहे, गणपती बाप्पावर आपण सेपरेट मधाचा अभिषेक केला होता, तो साईडला ठेवला होता. तो मध घ्यायचा. दर्भाची काडी असेल तर दर्भाची काडी घ्या, नसेल तर मग सोन्याच्या काडीनं किंवा तुळशीची काडी किंवा डाळिंबाच्या झाडाची काडी यापैकी कोणती एक काडी घ्यायची. त्याच्यानंतर त्या काडी त्या मधात बुडवायची आणि मुलांच्या जिभेवर एम शब्द लिहायचा. सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे तो एम लिहायचा. मुलांच्या लिहू शकता आणि आपल्या पण कोणाला म्हणायचं की आपल्या पण आपण लिहू शकतो, कारण विद्येची गरज सगळ्यांनाच असते त्याच्यामुळे. तर हा शब्द मधानी लिहायचा आहे. म्हणजे सरस्वती माता मुलांच्या जिभेवर वास्तव्य करते, त्याच्यामुळे हा मंत्र सर्वात प्रभावी आहे. तर हा मंत्र मुलांच्या जिभेवर नक्की लिहा. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आणि जे काही तीर्थ तुम्ही अभिषेक केलेलं तीर्थ आहे ते मुलांनाच प्यायला द्यायचं, आपल्या घरात शिंपडायचं, आपण प्यायचं, आपल्या मुलांना ते प्यायला द्यायचं. बाहेर कुठं टाकून वगैरे देऊ नका, कारण इतकी आपण त्याच्यावर सेवा केलेली आहे. त्यामुळे सर्व काही तीर्थ मुलांना ते प्यायला द्यायचं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.